नमस्कार. चला, आज आपण ब्राझीलची एक ओळख करून घेऊया. हा देश नैसर्गिक साधन संपत्तीने इतका समृद्ध आहे की तिथली अर्थव्यवस्था मुख्यत्वे याच गोष्टींवर चालते. आपण पाहणार आहोत की तिथले प्राथमिक व्यवसाय नेमके कोणते आहे. तर मग असा प्रश्न पडतो की ब्राझीलला नैसर्गिकरित्या इतकं श्रीमंत नक्की काय बनवतं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि तिथल्या मुख्य उद्योगांबद्दल जाणून घेऊया. आज आपण मुख्य 4 गोष्टींवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी ब्राझीलची शेती, मग तिथलं खाणकाम आणि मासेमारी, आणि शेवटी तिथली आर्थिक ओळख काय आहे हे समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला मुद्दा आहे कृषीप्रधान ब्राझील. म्हणजे इथली जमीन आणि हवामान अनेक पिकांसाठी जणू काही एक वरदानच ठरलं आहे. हा नकाशा पाहिला की लगेच लक्षात येतं, ब्राझीलमध्ये शेती मुख्यत्वे उच्च भूमीच्या आणि किनारी प्रदेशातच केली जाते. याचं कारण अगदी सोपं आहे. तिथलं हवामान पिकांसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ब्राझील हा कॉफी आणि सोयाबीनचा जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार आहे. हे जे समोर चित्र दिसतंय ना, ते तिथल्या प्रचंड मोठ्या कॉफीच्या मळ्यांचं एक उत्तम उदाहरण आहे. कमाल आहे नाही का? फक्त कॉफी आणि सोयाबीनच नाही, ब्राझीलमध्ये कोको, रबर, ऊस, मका, भात अशी कितीतरी नगदी पिकं घेतली जातात. आणि फळांबद्दल तर विचारूच नका. केळी, अननस, संत्री यांचंही उत्पादन प्रचंड प्रमाणात होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने एक शेतीप्रधान देश आहे हा. बरं, जमिनीवरची ही समृद्धी तर आपण पाहिली. आता वळूया जमिनीखाली दडलेल्या संपत्तीकडे. आपला दुसरा भाग खनिज आणि खाणकाम. आता परत एकदा नकाशाकडे बघा. देशाच्या पूर्वेकडच्या भागात तुम्हाला विविध खनिजांची चिन्ह दिसतील. यामुळेच साहजिकच खाणकाम व्यवसाय याच भागात जास्त विकसित झालेला आहे. इथे लोह खनिज, मँगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट अशी अनेक महत्त्वाची खनिजं सापडतात. आणि याच खनिजांमुळे तिथल्या औद्योगिक विकासाला एक मोठी चालना मिळाली आहे. म्हणजे खनिजांची उपलब्धता आणि देशातली वाढती मागणी या 2 गोष्टींमुळे पूर्वेकडील उच्चभूमीच्या प्रदेशात खाणकाम हा एक मोठा आणि महत्त्वाचा व्यवसाय बनलाय. शेती झाली, खाणकाम झालं. आता ब्राझीलच्या तिसऱ्या मोठ्या प्राथमिक व्यवसायाकडे जाऊया, जो थेट समुद्राशी जोडलेला आहे. तो म्हणजे मासेमारी. 7,400 किलोमीटर. विचार करा, ब्राझीलला तब्बल एवढा लांब सागरी किनारा लाभला आहे. हा आकडा खूप मोठा आहे. आणि याच विशाल सागरी किनाऱ्यामुळे मासेमारी हा तिथे एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. अटलांटिक महासागराचा हा किनारा त्यांच्यासाठी खरंच एक मोठी देणगी आहे. आता इथे खूप रंजक नैसर्गिक गोष्ट घडते. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्यावर काय होतं तर एक उबदार ब्राझील प्रवाह आणि दुसरा थंड फॉकलँड प्रवाह, हे दोन्ही एकत्र येतात. आणि या संगमामुळे माशांचं आवडतं खाद्य तयार होतं. म्हणूनच हा भाग मासेमारीसाठी एक नंबरचं ठिकाण बनलं आहे. इथे स्वॉर्डफिश, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन असे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे आजही तिथे पारंपरिक पद्धतीनंच मासेमारी केली जाते, जे खूपच वेगळं आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलेले हे सगळे प्राथमिक व्यवसाय यांना देशाच्या आर्थिक ओळखीशी जोडूया. आता आपण बोलूया ब्राझीलच्या चलनाबद्दल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात त्याचं स्थान काय आहे याबद्दल. प्रत्येक देशाचं स्वतःचं चलन असतं, जे आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वापरलं जातं. ब्राझीलचं अधिकृत चलन आहे ब्राझिलियन रियल, ज्याला BRL असेही म्हणतात, आणि त्याचं चिन्ह आहे RS. इथे आपल्याला ब्राझिलियन रियाल आणि भारतीय रुपयाचा अमेरिकन डॉलरच्या तुलनेतला विनिमय दर दिसतोय. अर्थात हे दर रोज बदलत असतात, पण यातून आपल्याला एक साधारण अंदाज नक्कीच येतो. तर आज आपण ब्राझीलच्या नैसर्गिक संपत्तीवर आधारित प्राथमिक व्यवसायांची एक ओळख करून घेतली. पण जाता जाता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो. तो म्हणजे ब्राझील आपल्या ह्या नैसर्गिक संसाधनांचा विकास करत असताना पर्यावरणाचं रक्षण कसं करणार. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणं हे एक खूप मोठं आव्हान आहे.